दरम्यान रोहित पवारांचा मूळ रोख आहे तो VSR कंपनीबद्दल आणि कॅप्टन सुमित कपूर यांच्याबद्दल। आता ह्याच्यामध्ये या कंपनीचा इतिहास आपण तिथे बघू। तुम्हाला आठवत असेल 2023 ला एक ऍक्सिडेंट झाला होता। ते कुठलं विमान होतं? लेअर जेटचं विमान। आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या ILS सिस्टम नाहीये आणि ILS सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय। तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला, तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, ILS सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त ILS सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही। दुर्दैव असं 2023 ला हा अपघात झाला, पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही। अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या, तेव्हा कुठेतरी DGCA ला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअर जेट असं सांगण्यात आलं। म्हणजे कुठेतरी VSR चा एक होल्ड आहे DGCA वर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। विमानाचे अजून पाऊस होता, हे होतं, मग ILS सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते, मग आमच्या VSR या कंपनीचं लेअर जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं, याचा अभ्यास कुठं ना कुठे त्या ठिकाणी करावा लागेल। त्यांना पुढे कुठे जायचं होतं? अजित काकांना घेऊन हे कुठे जाणार होते? बारामतीला जाणार होते आणि बारामतीवरनं हे कुठे जाणार होते? शमशाबाद ते पटना, तिथं कोणतरी व्यक्तीला तिथं घेऊन जाणं। म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं। आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही, म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं, असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल। या संपूर्ण प्रकरणावर आपण आता पटकन आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्यापर्यंत जातोय। ज्योत्स्ना, ज्या पद्धतीनं आणि ज्या शब्दांमध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक संशयाचं मळब उभं केलंय, त्याच्यावर राष्ट्रवादीला उत्तर द्यावंसं वाटतंय का? राष्ट्रवादीच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांना उत्तरं द्यायची आहेत का, की ही सगळी माणसं तूर्त तपास यंत्रणांकडेच लक्ष ठेवून असणार आहेत? अगदी बरोबर आहे, कारण रोहित पवार यांनी हा घातपातच असल्याचा संशय व्यक्त करत जे आहे 54 पानांचं एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलं आणि राज्य सरकारने या संपूर्ण ऍक्सिडेंटचा ज्यांच्याकडे तपास दिलेला आहे CID, त्या तपास यंत्रणेवरती सुद्धा रोहित पवार जे आहेत त्यांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। कारण रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांचा आणि CIDचं यांना कुठपर्यंत तपास करण्याची, म्हणजे त्यांना कुठपर्यंत तपास करण्याचे अधिकार असतात, काय ते केंद्रातल्या काही गोष्टी ज्या असतात त्यांच्यापर्यंत त्यांचा तपास पोहोचू शकतो का? तर नाही, CID कडे, पोलिसांकडे जो हा तपास दिलेला आहे तर त्यांच्याकडे तपास अधिकाराचे काही म्हणजे एक लिमिटेड त्यांना अधिकार असतात आणि त्याचमुळे जे आहे हे तपास अधिकार त्यांच्याकडे दिलेले आहेत, ज्यांना हा अधिकार संपूर्णपणे प्राप्त होऊ शकत नाही। त्याच्यामुळे तपास यंत्रणेवरती जो आहे तर रोहित पवार यांनी शंका उपस्थित केलेला आहे। याच बरोबर प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत प्रश्न विचारला असता सुद्धा रोहित पवार यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांचे या कंपनीशी जुने संबंध होते, ते स्वतः एव्हिएशन मिनिस्टर होते, त्यामुळे माझ्याऐवजी प्रफुल्ल पटेल यांना असे प्रश्न पडायला पाहिजे होते आणि माझ्या जागेवर मला यातला एक मुद्दा पटकन सांगा, आपल्याकडे 30 सेकंदाचा वेळ आहे फक्त, की या सगळ्या घटनाक्रमाच्या नंतर म्हणजे रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया आली आहे का? अद्यापही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं कोणतीही याबाबत प्रतिक्रिया आलेली नाहीये। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारचे जे नेते आहेत, म्हणजे जे त्यांच्याकडे संविधानिक पद आहेत, यांच्याकडनं सुद्धा अद्याप कोणती प्रतिक्रिया आलेली नाहीये। आणि रोहित पवार ज्योत्स्ना, वेळेची मर्यादा आहे, आपण या निमित्तानं त्या संबंधितांचा पाठपुरावा कराल, आपण परत एकदा या निमित्तानं चर्चेला भेटूया। धन्यवाद।